राज्यातील 91,18,000हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सन्मान निधीचा लाभ जमा होणार आहे। आता यामध्ये शेतकऱ्यांच्या मनात असलेला एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, तो म्हणजे नक्की खात्यावरती 2,000 रुपये येणार का 4,000 रुपये येणार। कारण लक्षात घ्या, या सन्मान योजनांमध्ये दोन महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे, ज्यामध्ये पीएम किसान सन्मान योजना जी केंद्र सरकारच्या वतीने राबवली जाते आणि त्यासोबतच आपल्या राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आपल्या राज्य सरकारच्या वतीने आपल्या राज्यामध्ये चालते। आता या दोनही योजनांचा विषय काय असतो, तर पीएम किसान योजनेमधून 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेमधून 6,000 रुपये असे राज्यातील 91,18,000हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती दर वर्षाला 12,000 रुपये जमा होतात। आणि यातीलच आता 13 तारखेला म्हणजेच की आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत। आजपासून म्हणजे आजच होणार आहेत, कारण पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा विषय कसा असतो की त्याचे वितरण हे त्याच दिवशी पार पडतं। हे लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनांपेक्षा, आपल्या निराधार योजनांपेक्षा वेगळं आहे। हे वन डे पैसे सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आपल्या माहितीनुसार आज या ठिकाणी 5 वाजता आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या वेळीच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे। याबाबतची अधिकृत माहिती देखील देण्यात आली आहे। त्यासोबतच आपले कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील याबाबतची माहिती स्पष्टपणे सांगितली आहे। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा कोणता येतोय, तर ते नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये देखील शेतकऱ्यांना आज जमा होणार आहेत का, हा प्रश्न का आला। कारण मागील 2-3 दिवसांपूर्वी नमो शेतकरी योजनेबाबतचा त्या ठिकाणी अर्थ वितरणाबाबतचा एक GR आला होता आणि तो GR आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना एकाच दिवशी 4,000 रुपये मिळतील अशी शक्यता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वर्तवली जात होती। आता याबाबत काय आहे, नक्की 2,000 रुपये येणार का 4,000 रुपये येणार, चला लगेच याबाबतची माहिती घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याचे वितरण पार पडणार आहे। आणि लगेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील देऊन टाकतो की नमो शेतकरी योजनेचे पैसे 2,000 रुपये आज येणार नाहीत, याबाबतची अधिकृत माहिती आलेली नाही। नमो शेतकरी योजनेबाबतची एक अपडेट असणार आहे, ती देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात शेवटपर्यंत चुकवू नका। तर पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याचे वितरण आजपासून किंवा आजच पार पडणार आहे आणि यामध्ये राज्यातील 91,18,300 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। यामध्ये काही प्रमाणामध्ये आकडा वाढलेला दिसतोय। मागील वेळी आपण पाहिलं होतं की जवळपास 91 लाख नंतर 90 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले होते। यावेळी काही प्रमाण वाढलं आहे, कारण लक्षात घ्या, फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांनी काढला आहे त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी यावेळीचा हप्ता येणार आहे। आपण पाहिलं होतं की मागील हप्त्याच्या वेळी देखील अनेक शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नव्हता आणि फार्मर आयडी नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते किंवा अनेक शेतकऱ्यांची त्या ठिकाणी भौतिक चाचणी झाली नव्हती। ती चाचणी त्या ठिकाणी ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे आणि चाचणी झाल्यामुळे त्या लाभार्थ्यांना देखील आता योजनेचे पैसे जमा होणार आहेत। पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याचे वितरण हे असणार आहे। आता यामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरण पार पडणार आहे, परंतु आपल्या राज्यातील नमो शेतकरी योजनेचा विषय काय झाला आहे, नमो शेतकरी योजनेचे पैसे का येत नाही आहेत। खरं पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये 2025 नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला हवा होता, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे वितरण खूप जास्त दिवस लांबले आहे। पण यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे की कालच या संदर्भातील अजून एक GR आला होता। त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्य सरकारने ज्या पुरवणी मागण्या मागितल्या आहेत त्या पुरवणी मागण्यासाठी त्या ठिकाणी वितरणास मान्यता देण्यात आली आहे आणि या पुरवणी मागण्यामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी देखील निधी मागवला गेला होता आणि ती आता मागणी मान्य झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण देखील सरकार याच महिन्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये करणार असल्याच्या बाबत देखील माहिती मिळत आहे। पण त्यासाठी हा पीएम किसान योजनेचा हप्ता खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे, कारण पीएम किसान योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांना जमा होणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील याच महिन्यामध्ये हप्ता मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज जर तुम्हाला 2,000 रुपये जमा झाले तर येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला परत 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे नक्कीच जमा होणार आहेत। लक्षात घ्या, पुरवणी मागणीमध्ये नमो शेतकरी योजनेसाठी निधी मागवला गेला होता आणि पुरवणी मागणीस कालच मान्यता मिळाली आहे। कालचा GR आहे आणि त्या GR मध्ये या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या मागण्या सरकारने ज्या हप्त्यांसाठी किंवा ज्या
अनुदानासाठी सरकारने मागण्या केल्या होत्या, त्या सर्व मागण्यांना मान्यता मिळाली आहे। अधिवेशन सुरू आहे आणि ही मान्यता मिळाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे येत्या काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत मागचा हप्ता आला होता का आणि तुमचे फार्मर आयडी काढले आहे का हे नक्की कमेंट करून सांगा। तसेच या योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहेत, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की नमो शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण जे असणार आहे ते 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे, म्हणजेच की संध्याकाळी उशिरापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। 5 वाजल्यानंतर साधारणपणे 7 वाजल्यापासून शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा झालेले असतील। म्हणूनच लगेच तुम्ही दुपारी वगैरे चेक करायला जाऊ नका। अनेक शेतकरी असतात की लगेच बँकेत जाऊन बघतील की आमचे पैसे आलेत का, तर पैशांचे वितरण रात्री होणार आहे, त्यामुळे लगेच घाई गडबड करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही। महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे, शेअर करून पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा। जय महाराष्ट्र।